आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनची। अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि आता दुबार पेरणीच्या संकटामुळे पिसलेल्या शेतकऱ्यांची पीक विम्याच्या नावाखाली मोठी लूट सुरू आहे। साम टीव्हीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या लुटीचा पर्दाफाश झालाय। नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना लुटीचा गोरखधंदा कसा सुरू आहे यावरचाच हा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट। पीक विम्याचा मांडला बाजार। पीक विम्याचा काढायचा आहे, पैसे लागतील 100 रुपयांच्या लुटीमुळे शेतकरी बेजार। सामच्या स्टिंग ऑपरेशन मुळे लुटीचा पर्दाफाश। 100 रुपये फक्त 1 रुपयामध्ये 130 राज्यात मोठा गाजावाजा करून 1 रुपयात पीक विमा योजना राज्य सरकारने सुरू केली। मुख्यमंत्र्यांपासून सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांपर्यंत सर्वच या योजनेचा सर्वच ठिकाणी दाखला देत असतात। मात्र शेतकऱ्यांना खरंच 1 रुपयात पीक विमा मिळतोय का? तर नाही। साम टीव्हीने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे। शेतकरी 1 रुपयात विमा काढण्याच्या आशेने सीएससी केंद्रावर जातात, तेव्हा काय होतं याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही चांदवडच्या एका सीएससी केंद्रावर गेलो। तेव्हा या केंद्रावरील कर्मचारी काय सांगतायत ते तुम्हीच ऐका आणि पहा। पीक विम्याची मुदत किती हो? 15 जुलै साईड जाम होऊन जाते करायचं कमी नाही, 2च उत्तर आहे आपलं, 2 उत्तर आहे, 2 फॉर्म भरायचे 260 ना। आता तुम्हाला वाटलं असेल की हे केवळ चांदवडच्या एका सीएससी केंद्रावर घडत असेल, मात्र आम्ही चांदण मधल्या दुसऱ्या सीएससी सेंटरवर गेलो। तिथं काय घडलं तेही पहा। वडिलांचं पीक विम्याचं काढायचं आहे, सातबारा हात उतारा लागेल, आधार कार्ड लागेल, बँक पासबुक लागेल, आधार कार्ड, पॅन कार्ड किती हां खर्च 50। आम्हाला प्रश्न पडला की केवळ चांदवडच्या शेतकऱ्यांचीच लूट सुरू आहे की काय? इतर ठिकाणीही मात्र असाच प्रकार सुरू आहे। मग आमच्या टीमनं थेट मालेगावमध्ये धडक दिली। आता मालेगावच्या सीएससी केंद्रावर काय सुरू आहे ते देखील पहा। 1 रुपयात पीक विमा आहे, त्याचे काढलं जातं का? काय काय लागेल त्याच्यासाठी? आधार कार्ड, बँकेचं पासबुक, हां, आणि किती पैसे लागतील? 100 रुपये म्हणजे फॉर्म भरायचे 80 रुपये। ठीक आहे, ओके, थँक्यू। तर हा लुटीचा अनुभव आम्हालाच आलाय का? तर नाही। त्यासाठी आम्ही काही शेतकऱ्यांना गाठलं आणि त्यांना विचारलं, ते काय म्हणाले त्यांच्याच तोंडून ऐकूया। 7-8 केंद्रांवर तिथे आजूबाजूला चौकशी केली, तिथे सर्रासपणे 50 रुपये, 80 रुपये, 100 रुपये असा खर्च सांगण्यात आला। कशासाठी हा खर्च सांगितला जात होता? ते सांगत होते की 1 रुपयात, आम्ही विचारले तिथे की 1 रुपयात फॉर्म सरकारने हे 1 रुपया खर्च सांगितला आहे। ते म्हणतात की फॉर्म भरण्यासाठी आम्हाला 50 ते 100 रुपये आमची ती फी आकारण्यात येते। साम टीव्हीनं या लुटीचा पर्दाफाश केल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कडक कारवाईची मागणी केली आहे। तर सामनं केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून ही लूट समोर आल्यानंतर अशा केंद्रांवर कारवाईचं आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय। 1 रुपयामध्ये काढायचं आणि फॉर्म भरायसाठी 100 रुपये घ्यायचे, तर 100 रुपये जर फॉर्म भरायसाठी झालं तर मग 101 रुपये म्हणा। पण हे बनवाबनवी करायची, काहीतरी दाखवायचा आणि शेतकऱ्यांना फसवायचा हा उद्योग राजरोसपणे सुरू आहे। निश्चित 1 रुपयामध्येच त्या ठिकाणी पीक विमा द्यावा हे शासनाचं धोरण आहे, भूमिका आहे, नियमही तसाच आहे। पण या ठिकाणी जर कोणी अतिरिक्त पैसे घेत असेल किंवा अशा पद्धतीने कोणी तिथे त्या ठिकाणी लूटमार करण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चित त्याची चौकशी करण्यात येईल आणि संबंधित जे अधिकारी आहेत किंवा एजन्सी आहेत त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। त्यानंतर आम्ही एवढ्यावरच थांबलो नाहीत, तर थेट कृषी मंत्री धनंजय मुंडेंना संपर्क केला। शेतकऱ्यांची पीक विम्याच्या नावाखाली केलेल्या लुटीची त्यांनीही गंभीर दखल घेतली आहे। शेतकऱ्यांनी विमा भरताना 1 रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये। केंद्र चालकानं आगाऊ रक्कम मागितल्यास पुराव्यासह तक्रार करा। 9822664455 9822446655 या व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करा। स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्या असं आवाहन त्यांनी साम टीव्हीच्या माध्यमातून केलंय।
मुळात या योजनेअंतर्गत संबंधित विमा कंपनीकडून सीएससी केंद्रांना कित्येक अर्जदारांच्या मागे 40 रुपये दिले जातात। मग शेतकऱ्यांची लूट कशासाठी, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय। अवकाळी पाऊस आणि दुष्काळीच्या झळांनी शेतकरी होरपळून निघालाय। गेल्या हंगामाच्या विम्याची रक्कमही त्याला वेळेत मिळालेली नाही। काहींना नुकसान भरपाई म्हणून 70 ते 80 रुपये देऊन त्यांची क्रूर थट्टा केली आहे। मग पुन्हा ही लूट कशासाठी? खरीपाच्या पेरणीसाठी पदरमोड करून बँकांचं कर्ज काढून शेतकरी खतं आणि बियाणांची जुळवाजुळव करतोय। मात्र मेटाकुटीला आलेल्या बळीराजाची केवळ 1 रुपयांच्या पीक विम्यासाठी 100 रुपयांची लूट होत असेल तर अशा दरोडेखोरांवर कडक कारवाईची गरज आहे। कॅमेरामॅन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।